मनुष्य जीवन हे प्रत्येकाला जगायचं आहे. मनुष्य जीवन प्रत्येकाला जगायचं आहे. मग कुणाचं ठेशन जवळ असेल, कुणाचं ठेशन लांब असेल, अर्थात कुणाचं आयुष्य कमी असेल, कुणाचं आयुष्य जास्त असेल. पण ज्याचं त्याला जेवढं आयुष्य दिलं आहे तेवढंच महाराज जगायचं आहे. पण हे आयुष्य आपल्याला माहीत नसते. आता त्यांच्या जीवनामध्ये जो त्यांच्याकडून झालेला जो आघात आहे त्यांच्या ते एक निमित्त आहे महाराज. ते एक निमित्त आहे. निमित्त झालं पण त्यांचा कार्यकाल, त्यांचं आयुष्य तेवढंच होतं. जर एसटी आज वाल्यावरून भूमकडे जात असेल तर भूमकडे जात असलेल्या एसटीमध्ये सर्वच प्रवासी बसतात. मग सगळेच प्रवासी भूमपर्यंत जात नाहीत. तर कोणाचा प्रवास वालवडपर्यंत असेल, कोणाचा प्रवास चिंचपूरपर्यंत असेल, कोणाचा प्रवास त्या फाट्यापर्यंत असेल आणि राहिलेले सगळे भूमपर्यंत पोहोचतील. तद्वत सगळ्यांचाच काळ 100 आयुष्यापर्यंत नाही. कोणी 40 असेल, कोणी 50 असेल, कोणी 60 असेल, पण प्रत्येकाचं ठरलेलं आयुष्य आहे. तद्वत आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे त्यांचंही मर्यादा संपलेली होती आयुष्याची. आणि आयुष्याची मर्यादा संपलेली असल्यानंतर जो काही घात झाला त्यांच्याकडून, तो घात त्या मर्यादेमुळे झाला. की असं कुणीही शोक करायचं नाही की आपण ज्यांच्यावर नितांत प्रेम केलं त्यांनी असं का केलं, असा शोक करायचा नाही. त्यांचं आयुष्य तेवढंच होतं आणि तेवढ्याच तेवढी मर्यादा संपली की सगळ्याला जावं लागतं. या ठिकाणी प्रत्येकाचं जीवन मर्यादित आहे. जेवढं जीवन आहे तेवढंच त्याला जगावं लागतं. जीवनाची शाश्वती देता येत नाही. जेवढं आयुष्य मिळालंय तेवढं आयुष्य संपल्यानंतर आपल्याला सगळ्यालाच या ठिकाणी जायचं आहे. पण जेवढं आयुष्य मिळालंय तेवढं आयुष्य जरी आपल्या हातात आहे नीट जगण्याचं. एक कवी सांगतात, हसत हसत यशाची माळ गळ्यात घालू, झेलू पराजयाचे घाव, 2 घडीचा डाव त्याला जीवन आहे नाव. जीवनामध्ये फक्त 2च घडी आहेत महाराज. कोणत्या? पहिली घडी जन्म आहे आणि दुसरी घडी मृत्यू आहे. जन्म आणि मृत्यू या 2 मधला काळ, या काळाला काय म्हणायचं? जीवन म्हणायचं. आणि हा काळ प्रत्येकाच्या जीवनामध्ये मर्यादित आहे. आणि हा काळ जगण्याचा हा काळ कसा जगायचा ते आपल्या हातात आहे. मनुष्याचं जीवन आहे. प्रत्येक जीवन किती दिवस आहे याला महत्त्व नाही. मनुष्य किती दिवस जगला याला अजिबात महत्त्व नाही. मनुष्य जीवन कसा जगला याला फार महत्त्व आहे. म्हणून आपल्या हातात जेवढं काही आयुष्य मिळालंय तेवढं आयुष्य छान जगायचं हे आपल्या हातात आहे. बघा, नाहीतर माऊली ज्ञानोबा एक ओवी देतात, उपजते नासे नासले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. हे जीवन मरणाचं चक्र चालूच आहे महाराज. प्रत्येकाचं जीवन मरणाचं चक्र चालू आहे. हा देह आपल्याला भाडुत्री देह आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडेजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाते. हे जीवन जितक्या दिवस आपल्याला मिळालेलं आहे तेवढं जीवन चकाकणारं बनेल एवढी काळजी घ्यायची. जीवन किती सुंदर जगता येईल एवढी आपली आपण काळजी घ्यायची. नाहीतर या जीवनामध्ये काळजी घेत असताना भगवंताचं जर नामस्मरण आपण विसरलो, भगवंताला विसरलो, तर या जीवनाचं हा देह आपल्याला दिलेला आहे. मग या देहाचं पहिलं जर कर्तव्य काय असेल तर भगवंताचं नामचिंतन करायचं. आपण ते सोडतो दुसरीकडेच भटकत राहतो. परिणामी काय होतं तर आपल्या पदरात दुःख पडतं महाराज. जर समाधान पाहिजे असेल
या चेहऱ्यावरती जर समाधान पाहिजे असेल तर अंतःकरणामध्ये भगवंताला विराजमान करणं अत्यंत आवश्यक आहे. भगवंत अंतःकरणात विराजमान नसेल तर पदरात दुःख पडलं म्हणून समजा. समाधानाचं लक्षणच आहे कोणतं? भगवंताचं भजन, अंतःकरणात भगवंताला विराजमान करणे. माऊली ज्ञानोबराय ववी देतात, जैसे न सांगणेवरी बाळा पतीसी रूप करी, न सांगणेवरी बाळा पतीसी रूप करी, निमाले पण विवारी अचर्चाते. माऊली ज्ञानोबराय सांगतात या चेहऱ्यावरती समाधान दिसतं कधी? अंतःकरणात भगवंताचं अस्तित्व असेल तर या चेहऱ्यावरती समाधान दिसतं. एका नववधूचं उदाहरण देतात माऊली ज्ञानोबराय. नववधू लग्न झाल्यानंतर ती वधू जर आपल्या घरी आले, नववधू सासरी नांदून 4-5 दिवस नांदते सासरी, आणि नांदल्यानंतर आपल्या घरी येते, त्याला आपण काय म्हणतो? येती जाते म्हणतो की नाही? म्हणतो का नाही? हा बोला की. आपल्या घरी आल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो? येती जाते. येती जातीला घरी आल्यानंतर एक 4-5 दिवस राहिली की नंतर तिला मुराळी येतो न्यायला. मुराळी येतो. आता काय 1 दिवसात मुराळी येतो, पण अगोदर 4-5 दिवस लागायचे मुराळी यायला. मग मुराळी आल्यानंतर तो मुराळी बैलगाडी जुंपायचा. बैलगाडी जुंपल्यानंतर अंतर लांब असायचं आणि एकट्याला काही जाणं शक्य नव्हतं. रस्त्यामध्ये हिंस्र प्राणी वगैरे अशा भीतीपोटी सोबत तो 4-5 मित्रांना घेऊन यायचा. येत होता ना बाबा? तुमच्या काळात जांभळी जातात ते बाबा, तुमच्या काळात येत होते. लग्न झाल्यानंतर ते मुराळी यायचे. मग कधी तिचा पती जर त्या गाडीमध्ये आला, 4-5 मित्र त्याच्यासोबत आले, आल्यानंतर पती दिसता क्षणी ती नववधू घरात लपून बसायची. चेहरा दाखवत नव्हती. आता लग्नाच्या अगोदर 6 महिने चेहरेच बघत बसतात एकमेकांचे. पहिला काळ होता. चेहरा दाखवत नव्हती, घरात बसायची. तिच्या 4-5 मैत्रिणी लगेच यायच्या सख्या. घरामध्ये आल्यानंतर तिला विचारायच्या, अगं समोर जे 4-5 मुलं बसलेत त्या 4-5 मुलांपैकी तुझा नवरा कोणता? कोण विचारायच्या? त्या नववधूच्या 4-5 मैत्रिणी सख्या तिला विचारायच्या की त्या अंगणामध्ये कट्ट्यावरती जे बसलेत 4-5 मित्र मुलं, त्या 4-5 जणांपैकी तुझा नवरा कोणता नेमका? मग त्यावेळेस ती त्या दरवाजाच्या फटीतून पाहायची बाहेर आणि सांगायचे. तर त्या मुलींनी ज्यावेळेस विचारलं की त्या 4-5 जणांपैकी जो पांढरा सदऱ्यावाला आहे तो तुझा पती आहे का? तर ती लाजून खाली मान घालायची आणि सांगायची नाही, तो माझा पती नाही. पुन्हा दुसरी विचारायची, तो वसरीवर टेकून बसलेला तो तुझा पती आहे का? तर ती पुन्हा लाजायची, खाली मान घालायची आणि मानेनं सांगायची नाही, हा देखील माझा पती नाही. मग पुन्हा एकदा ती दुसरी सखी तिला विचारायची, अगं तो बाह्या दुमडलेला चौखडा शर्ट ज्यानं परिधान केलाय तो तुझा पती आहे का? त्यावेळेस ती सांगायची नाही, तो देखील माझा पती नाही. मग त्या 4-5 जणीपैकी एक जण जेव्हा खऱ्या पतीचं वर्णन त्या नववधू समोर करेल त्यावेळेस ती मुलगी खाली मान घालते, पुन्हा वरी चेहरा करते. वरती चेहरा केल्यानंतर काहीही न बोलता त्या 4-5 सख्यांना, त्या 4-5 मैत्रिणींना तिच्या खऱ्या पतीचं वर्णन कळतं. कशावरून? तिच्या चेहऱ्यावरून. म्हणजे कुठलीही भाष्य न करता, कुठलीही वाच्यता न करता, पतीचं वर्णन मुखाने न सांगता पतीचं वर्णन त्या नववधूच्या चेहऱ्यावर दिसतं. तद्वत माऊली ज्ञानोबराय सांगतात, खऱ्या भक्ताच्या चेहऱ्यावर, ज्याच्या चेहऱ्यावर सात्विक भाव आहे, ज्याच्या चेहऱ्यावरती समाधान आहे, समजून घ्यायचं की त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे. विठ्ठल. आणि भगवंत ज्या अंतःकरणामध्ये ज्याच्या विराजमान असतो त्या भक्तानं, त्या वारकऱ्यानं भगवंताचं भजन केलेलं असतं, भगवंताचं चिंतन केलेलं असतं. भगवंताचं चिंतन केलं तरच मनुष्य जीवन कल्याणकारी आहे. नाहीतर हा देह प्रत्येकालाच मिळतो, पण मनुष्य देह ठराविकांनाच मिळतो. मनुष्य देह आपल्याला मिळाला, पण या देहाचं महत्त्व आपल्याला कळालं नाही महाराज, अजिबात कळलेलं नाही. देह मिळाला आपल्याला, पण या देहाचं महत्त्व आपल्याला कळालं नाही. देवादिकांना हा देह मिळाला नाही, पण देवादिकांना या देहाचं महत्त्व कळालं. स्वर्गीचे आमारा इच्छिताती देवा मृत्युलोकी भावा जन्म मृत्युलोकी भावा स्वर्गीचे आमारा इच्छिताती
जाती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. देवादिकांना या देहाचं महत्व कळालं, पण देवादिकांना हा देह नाही मिळाला. पशु पक्ष्यांना हा देह मिळाला देखील नाही आणि त्यांना महत्व कळालं नाही. संतांना हा देह मिळाला आणि संतांना या देहाचं महत्व कळालं. आलो धन्य झालो माझे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो. संतांना हा देह मिळाला आणि या देहाचं महत्व कळालं म्हणून संत बोलतात धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. किंवा नामदेवराय बोलतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बघा हा देह 84 लक्ष योनीतून फिरून फिरून कुठं आला? मनुष्य देहापर्यंत आला. प्रत्येक जीवामध्ये प्रवेश केल्यानंतर अनंत कष्ट या देहाला सहन करावे लागले. किडे मुंगे हत्ती उंट घोडा अशा पशुमध्ये या देहाला या जीवाला फिरावं लागलं आणि हे कष्ट सहन करून नंतर हा देह या मनुष्य देहास आला. जीव बघा जीवाला अशा अनंत यातना असतात. किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्माया आपल्याला मिळाला पण या देहाचं महत्व आपल्याला कळालं नाही. मी कोण? मी माणसाला कळाला नाही अजून. माऊली ज्ञानोबा सांगतात मी कोण ऐसा करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. स्वतःचं अस्तित्व माणसाला कळायला पाहिजे. स्वतःचं अस्तित्व माणसाला कळायला पाहिजे. या मनुष्य देहाचं महत्व माणसाला कळायला पाहिजे. मनुष्य अनेक जन्म घेऊन जो जन्म त्याला मिळाला नंतर अनेक यातना अनेक कष्ट सहन करून बोलू नका अनेक कष्ट सहन करून हा देह आपल्याला मिळाला. या देहाची अवस्था काय? भागवत रहस्य या ग्रंथामध्ये या देहाची अवस्था सांगितली. हा जीव ज्यावेळेस मनुष्य जीवामध्ये प्रवेश करतो त्याची पहिली अवस्था काय आणि जन्म घेतल्यानंतर त्याची अवस्था काय हे सविस्तर भागवत रहस्य या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. बघा मनुष्य जीव ज्यावेळेस गर्भधारणा होते त्यावेळेस या जीवाची अवस्था काय असते तर एक छोटासा पाण्याचा बुडबुडा असतो. या जीवाची अवस्था छोटासा पाण्याचा बुडबुडा असतो आणि या 10 दिवसानंतर हा जीव 10 दिवसानंतर या जीवाची अवस्था एका फळासारखी होते. सफरचंद संत्री मोसंबी या फळासारखी अवस्था या जीवाची होते. या जीवाची अवस्था 1 महिन्यानंतर या जीवाला डोकं प्राप्त होतं. महाराज 1 महिन्यानंतर या जीवाला आईच्या गर्भामध्ये आईच्या पोटामध्ये डोकं प्राप्त होतं. 2 महिन्यानंतर या जीवाला हात पाय येतात. 2 महिन्यानंतर आईच्या पोटामध्ये या जीवाला 2 महिन्यानंतर हात पाय येतात. 3 महिन्यानंतर या जीवाला केस येतात नखे येतात. किती महिन्यानंतर? ही अवस्था कुठे? आईच्या गर्भामध्ये. 3 महिन्यानंतर या जीवाला नखे येतात केस येतात. 4 महिन्यानंतर या जीवात
सप्तधातू निर्माण होतात. सप्तधातू या जीवामध्ये तयार होतात. सप्तधातू म्हणजे या जीवामध्ये ताकद निर्माण होते. किती महिन्यानंतर? 4 महिन्यानंतर. 5 महिन्यानंतर आईच्या पोटामध्ये या जीवाला तहान भूक याचं ज्ञान होतं. किती महिन्यानंतर? 5 महिन्यानंतर आईच्या पोटामध्ये या जीवाला तहान भुकेचं ज्ञान होतं. 6 महिन्यानंतर हा जीव आईच्या गर्भामध्ये भ्रमण करायला लागतो, फिरू लागतो, खेळू लागतो. आट्यापाट्या कबड्डी असे सामने नाही. 5 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर हा जीव आईच्या गर्भामध्ये खेळू लागतो. आई सांगत असते, बाळ आता मोठं झालं, पोटामध्ये लाता देतं. नवऱ्याला सांगते ना. हा, या जीवाची 6व्या महिन्यानंतर अशी अवस्था होते. ते बाळ आईच्या पोटामध्ये खेळू लागतं. 7 महिन्यानंतर त्या जीवाला पूर्वजन्माचं ज्ञान होतं. पूर्वजन्माचं सगळं ज्ञान होतं. किती कष्ट सहन केलेले आहेत या जीवाने पूर्वजन्मीमध्ये. या जीवाला पशु योनीमध्ये किड्या मुंग्याचा जन्म घेतल्यानंतर किती कष्ट या जीवाने सहन केलेले आहेत. या सर्व पूर्वजन्माचं या जीवाला ज्ञान होतं. आणि त्या 7व्या महिन्यामध्ये या जीवाला त्या पोटामध्ये राहणं असह्य होतं. पोटामध्ये, आईच्या पोटामध्ये ज्या ठिकाणी मूत्राचा साठा आहे, ज्या ठिकाणी विष्ठा आहे, अशा घाणीमध्ये ते जीव 7व्या महिन्यात त्याला ज्ञान होत असतं आणि तो जीव त्या ठिकाणी राहतो. आई ज्या प्रकारचा आहार घेते, आई जर गरम पाणी पित असेल, चहा पित असेल, तर त्या आहाराचा परिणाम त्या जीवावरती होत असतो. आईने आंबट खाल्लं, आईने तिखट खाल्लं, आईने जर खारट खाल्लं, ज्या ज्या प्रकारचा आहार आई घेईल त्या सर्वच प्रकारचा परिणाम त्या जीवावरती होत असतो. पोटातील जीव जंतू 7व्या महिन्यामध्ये त्या जीवाला चावत असतात. तो जीव अनेक वेळा बेशुद्ध पडतो. बेशुद्ध पडल्यानंतर त्याला पुन्हा शुद्धी येते. अशा प्रकारचं कष्ट तो जीव आईच्या पोटामध्ये सहन करत असतो. तो भगवंताला प्रार्थना करतो, देवा अनेक जन्मामध्ये मी कष्ट सहन केले. देवा अनेक जन्मामध्ये हे कष्ट सहन केलं. आता ते कष्ट कधी संपणार? आज या गर्भामध्ये आईच्या पोटामध्ये असताना देखील आईच्या पोटामध्ये मी सुरक्षित असायला हवा देवा, पण आईच्या गर्भामध्ये देखील माझी ही अवस्था आहे. देवा या मरण यातनामधून मला सोडव. एक वेळा करे या दुखावे 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 या दुखावे या दुखावे या दुखावे या दुखावे मागील अनेक जन्मामध्ये मी कष्ट सहन केलं आणि आता देखील आईच्या गर्भामध्ये एवढं कष्ट. या संकटातून देवा मला सोडव. एक वेळा करी या दुःखा वेगळी. देवा या दुःखातून मला वेगळं कर.